नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपले स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. देशाचे 14वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची आज निवड झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार कोविंद यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार मीरा कुमार यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. कोविंद यांना 65.35% म्हणजे 7,02,044 मतं मिळाली, तर मीरा कुमार यांना 34.33% म्हणजे 3,67,314 मतं मिळाली. 17 तारखेला झालेल्या या निवडणुकीची मतमोजणी आज झाली. पहिल्या फेरीपासूनच कोविंद यांनी माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांच्यावर निर्णायक आघाडी घेतली. रामनाथ कोविंद यांना संसदेतून 522 तर मीरा कुमार आलेल्या मतदानाच्या पेट्या उघडल्या गेल्या. येत्या 25 तारखेला रामनाथ कोविंद राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. रामनाथ कोविंद यांना दिलेल्या लक्षणीय पाठिंब्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला असून आमदार आणि खासदारांचे आभार मानले आहेत. कोविंद यांचा येणारा कार्यकाळ फलदायी तसंच प्रेरणादायी ठरण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आज लोकसभेचं कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानं सुरू झालं. मात्र काही मिनिटातच विरोधकांनी शेतकरी आणि कृषी प्रश्नावर गोंधळ सुरू केला. कृषी प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सभागृहात उत्तर द्यावं या मागणीच्या घोषणा देत काँग्रेसचे काही सदस्य हौद्यात आले. यावर संसदीय व्यवहार मंत्री अनंत कुमार यांनी संतप्त सदस्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु गोंधळामुळे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केलं. यानंतर कामकाज सुरू झाल्यानंतरही विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून गोंधळ कायम सुरू ठेवल्यामुळे लोकसभेचं कामकाज आज संपूर्ण दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेत बसपा अध्यक्ष मायावती यांचा राजीनामा विहित नमुन्यामध्ये नसल्यामुळे आज पहिल्यांदा नामंजूर करण्यात आला. मात्र मायावती यांनी पुन्हा एकदा राजीनामा सादर केला, तो मंजूर करण्यात आला. राज्यसभेत डोकलाम मुद्द्यावरून सरकारने स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी विरोधकांनी केली. या मुद्द्यावर परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. विमान कंपन्यांना खासदारांसह इतर कोणावरही उड्डाणबंदी घालण्याचा अधिकार नाही आणि याबाबत कायद्याला आपला मार्ग अनुसरू द्यावा असं उपसभापती पीजे कुरियन यांनी स्पष्ट केलं. एअर इंडियासह इतर देशांतर्गत विमान कंपन्या अशी उड्डाणबंदी घालू शकतात का, असा मुद्दा समाजवादी पार्टीचे नरेश अग्रवाल यांनी उपस्थित केला होता. या मुद्द्यावर बोलताना कुरियन यांनी हे स्पष्टीकरण दिलं. हिमाचल प्रदेशमध्ये सिमल्यातल्या रामपूर भागातल्या 700 मीटर खोल दरीमध्ये एक बस कोसळून आज झालेल्या अपघातात 28 जणांचा मृत्यू झाला. हिंदुस्थान तिबेट राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातग्रस्त बसमध्ये 40 प्रवासी होते. बचाव कार्य वेगानं सुरू आहे. आतापर्यंत 15 मृतदेह हाती लागले आहेत. जखमींना सिमला जिल्ह्यातल्या खानेरी इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बस दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये डोडा जिल्ह्यात थाथरी गावामध्ये ढगफुटी होऊन 6 जणांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले. या परिसरात काल रात्रीपासून जोरदार वृष्टी सुरू आहे. ढगफुटीमुळे अतिपुरात तसंच चिखलात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ढगफुटीची घटना रात्री 2च्या सुमारास घडली. मातीच्या ढिगाऱ्याखाली अद्याप काही जण अडकले असून 2 मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा विरोध करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलं. शहापूर तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी स्वतःला अटक करवून घेतली. समृद्धी महामार्गासाठी या तालुक्यातल्या 27 गावांमधल्या 900 शेतकऱ्यांची जमीन घेतली जाणार आहे. सरकारच्या आश्वासनांवर आमचा विश्वास नसल्याचं आंदोलक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. सरकारकडून मिळणारा मोबदला अल्प असल्याचं सांगून आम्ही जमीन देणार नाही, सरकारनं हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित आहेत त्यापैकी 70% शेतकऱ्यांनी महामार्गासाठी आपली संमती लिहून दिली आहे. त्यांच्याशी करारनामा करण्याचं काम सुरू असल्याची माहिती शहापूरचे तहसीलदार राजेंद्र बाविस्कर यांनी दिली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा इथं आज आषाढी एकादशीनिमित्त यात्रोत्सव सुरू होत आहे. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी नेवासात दाखल झाली आहे. पहाटे 5 वाजल्यापासून माऊलींच्या पैस खांबाचं दर्शन घेण्यासाठी ज्ञानेश्वर मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी देवस्थानकडून योग्य खबरदारी घेण्यात आली आहे.
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. मात्र पावसामुळे हा सामना विलंबानं सुरू होईल. ऑस्ट्रेलियाबरोबर झालेल्या 42 सामन्यांपैकी 34 सामन्यात भारताला हार पत्करावी लागली आहे. मात्र मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आजचा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला कडवी झुंज देण्याची शक्यता आहे. आजचा सामना जिंकला तर भारताची गाठ अंतिम फेरीत यजमान इंग्लंडशी पडणार आहे. आतापर्यंत फक्त एकदाच 2005 साली भारतानं विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.